गावच्या मातीचा सुगंध जेव्हा शब्दांत उतरतो तेव्हा त्या शब्दांना पाठ्यपुस्तकापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य मिळते. उदगीर तालुक्यातील एकुरका रोडच्या ग्रामीण मातीतून साहित्य विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कवी, लेखक, पत्रकार आणि संस्कृतीकर्मी रसूल दा पठाण ग्रामीण भागातून साहित्याची पताका उंचावत लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आपले शब्द पोहोचविणाऱ्या रसूल पठाण यांचा एकमत वर्धापन दिन विशेष सन्मान 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी रसूल पठाण. एकुरका रोड उदगीर तालुक्यातील हे माझं छोटंसं गाव आहे. माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झालेलं आहे आणि मग माध्यमिक शिक्षण समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एकुरका रोड येथे झालं आणि मी उदगीर येथे उच्च माध्यमिकचं शिक्षण आणि MA पर्यंतचं शिक्षण शिवाजी महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं आणि त्यानंतर ज्या शाळेमध्ये मला शिकता आलं त्याच शाळेमध्ये स्वर्गीय व्यंकटेश चौधरी सरांनी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि 1993 साली मी त्या ठिकाणी सेवेमध्ये लायब्ररियन म्हणून मी काम करत आहे. आणि मग हे काम करत असताना स्वर्गीय व्यंकटेशजी चौधरी सरांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्राचार्य म्हणून आणि संस्था सचिव म्हणून त्यांनी कारभार हाती घेतला. त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्यातली प्रतिभा ओळखली आणि लेखनाला बळ दिलं आणि मग यानंतर हळूहळू उदगीरमधल्या अनेक साहित्य चळवळींशी मी जोडलो गेलो, सामाजिक उपक्रमामध्ये मी जोडलो गेलो आणि हे करत असताना मला बालसाहित्य लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि मी माझं पहिलं पुस्तक निसर्गाशी जुळवून नाते हे लहान मुलांसाठी मी ते लिहिलं आणि हे पुस्तक संस्कृती प्रकाशन पुणे येथून प्रसिद्ध करण्यात आलं आणि मग या पुस्तकाला एवढी प्रसिद्धी मिळाली की अनेक पुरस्कारही या पुस्तकाच्या वाट्याला आले आणि विशेष म्हणजे या पुस्तकातली एक कविता बालभारतीच्या इयत्ता 3च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. नदीमाई नावाची ही कविता इयत्ता 3ची मुलं, मराठी माध्यम, हिंदी माध्यमांची मुलं ती अभ्यासणार आहेत. आणि मग यानंतर माझं दुसरं वैयक्तिक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं, बालकथा स्वरूप आणि व्याप्ती. आणि मग या पुस्तकाला सुद्धा साहित्य चळवळीमध्ये एक वेगळं स्थान मिळालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या पुस्तकाला स्थान मिळालं आणि MAच्या 2य वर्षातील विद्यार्थी हे पुस्तक अभ्यासणार आहेत. यानंतर अनेक समर्णिका संपादन करण्याचंही मला भाग्य मिळालं. सुंबरान, सृजन पर्व आणि संबळ आणि आत्ताच पत्रकारांचं जे साहित्य संमेलन झालं उदगीरला, त्या संमेलनामध्ये वृत्तवेध नावाची सुमर्णिका प्रकाशित झाली, ते सुद्धा मी संपादन करण्याचं काम केलेलं आहे. एकंदर माझ्या या साहित्य चळवळीची दखल अनेक पुरस्कारांसाठी घेतलेली आहे. परंतु आत्ता एकमत परिवारांच्या वतीनं मला जो पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे तो माझ्या मातीतला पुरस्कार आहे, म्हणून या पुरस्काराला विशेष असं महत्त्व आहे. म्हणून मी दैनिक एकमत परिवारांचे मी शतशः ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.